तर चला मित्रो, आता आहे ना एक बाजू शिजलेली आहे आणि आता आपण पलटी मारतो याला दुसरी बाजू शिजण्यासाठी। तर मित्रो ही दुसरी बाजू पलटलेली आहे आणि बऱ्यापैकी फ्राय झाली। आता थोडा वेळ मंद आचेवर ठेवणार। तर मित्रो इकडे आपले मांदेली फ्रायची प्लेट इकडे रेडी झालेली आहे। आता आपण जेवणासाठी घेणार आहोत। प्रकारे हा कालवण आपला रेडी आहे। इकडे मच्छी आपला बोंबील फ्राय आहेत आणि त्यानंतर इकडे मांदेली फ्राय आहेत आणि थोडंसं सलाडसाठी कांदा आणि टोमॅटो शिजवून कापून घेतले, भाकऱ्या आणि इकडे राईस। तर चला आज सेजल आता आपल्याला सांगणार आहे टेस्ट कशी झाली। तिनेच केले जेवण पूर्ण। कालवण छान झालं। नमस्कार मित्रो, मी हर्षद साखरकर ब्लॉग या मराठमोळ्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रो शुक्रवारचा बेत आहे आणि आज आहे ना आपण श्रावण थोड्या दिवसावर लागते त्यामुळे आपण मच्छीचा बेत केला आहे। तर मार्केटमधून मच्छी आणलेली आहे, बोंबील आणि मांदेली। तर आता सेजल काय बेत करते बघूया। दोन आयटम आणलेत, एक तर तळेल म्हणजे फ्राय करेल आणि एकाचं कालवण असेल। तर तो आज ब्लॉग तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रो चला जास्त वेळ न घेताना आपण तयारीला लागूया आणि पुढे बघूया ही रेसिपी कशी होती। तर चला मित्रो, फायनली आज आपण खूप दिवसानंतर ना घरातला व्हिडिओ करतोय, म्हणजे मच्छीचा बेत असणार आहे। आता श्रावण थोड्या दिवसात स्टार्ट होणार आहे। तर आपण मार्केटमधून बोंबील आणि काय आणले सेजल? मांदेली आणलेली आहे। हां, मग आता सेजल काहीतरी बनवणार आहे, दोन आयटम वेगवेगळे। काय बनवणार आहेस? बोंबील रवा फ्राय बनवणार आहे आणि मांदेली तांदळाच्या पिठातलं बनवणार आहे आणि मांदेलीचं थोडं कालवण करणार आहे। आता 13 तारखेपासून श्रावण लागतोय ना, त्यामुळे श्रावणच्या आधी म्हटलं जाऊ दे आज आपण गटारी म्हणजे मच्छी आपण खाऊया। चिकन वगैरे तर डेलीच खातो, पण मच्छीचा बेत करूया। चला आता आपण तयारीला लागूया, ठीक आहे? तर मित्रो इकडे पाहताय बोंबील आहेत ना, सेजलने स्वच्छ असे क्लीन करून घेतलेत आणि इकडे मांदेली पण आहेत। मांदेलीचं काय करणार बोलली? मांदेली थोडी फ्राय आणि थोडं कालवण। ठीक आहे, आता ही तयारी दाखव आपल्याला। आगळ वगैरे काय काय घेतलेस? आधी आपण स्टार्टिंगला आगळ लावूया। हे बघू शकता, या आम्ही एका मार्केटमधून आणलेले, एका कोकणातल्या मार्केटमधून। हे चांगलं असं लावून घ्यायचं। आता याला किती वेळ ठेवणार आहेस? ते आपण जेवण होईपर्यंत एंडिंगला आपण फ्राय करायचं। आगळ लावल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकूया, थोडी हळद लावूया। त्यानंतर आपण थोडासा घरगुती मसाला टाकूया। हा आपला घरगुती मसाला आहे, होममेड, सेजलच्या मम्मीकडून आणलेला, खास करून कोकणातला मसाला। आणि लास्टला आता आपण त्यामध्ये मीठ टाकूया। मी किती वेळ ठेवणार आहे सर्व मसाला? मॅरिनेट होईपर्यंत अर्धा तास। हे मग छानपैकी मुरणार आहे, मग आपण फ्रायला घेणार ना। बोंबील फ्रायला काय जास्त अशी मोठी रेसिपी नाही आहे। आपण बोंबील पण मसाला रवा फ्राय पण करू शकतो। तवा फ्राय म्हणजे आपण तांदळाचं पीठ लावू शकतो, दोन्ही लावू शकतो। पण रवा फ्राय रवा लावल्यानंतर चांगले बोंबील कुरकुरीत होतात। हे आता आपण मॅरिनेटला ठेवून देऊ। आता आपण ह्यामध्ये आगोळ टाकूया। आगोळ टाकल्याच्या नंतर परत सेम प्रोसिजर याला पण? सेम प्रोसेस, सगळ्या मच्छीला सेम प्रोसेस। काय काय लिंबू पण पिळतात, काय काय हिरवं वाटण पण लावतात, आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट। आता आपण हळद टाकूया, त्यानंतर घरगुती मसाला टाकूया, ते जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे। आणि लास्टला आपण मीठ टाकूया। मीठ थोडं जास्त टाकायचं, चवीला चांगले लागतात। हे पण थोडे कुरकुरीत क्रिस्पी करणार का? हां, ह्याला आपण रवा नाही लावणार, ह्याला आपण थोडं तांदळाचं पीठ लावणार किंवा असंही फ्राय करू शकतो। मसाला फ्राय बोलतात त्याला। असं नुसतं तेल टाकायचं, लसूण टाकायचं आणि फ्राय करायचं। ठीक आहे, आता याला किती वेळ ठेवणार आहेस मॅरिनेशन? अर्धा तास दोन्ही। तोपर्यंत आपण कालवण करून घेऊया मांदेल्याचं, तोपर्यंत हे मॅरिनेशनला ठेवून देऊया। ठीक आहे, चालेल। तर मित्रो खूप दिवस आहे ना आपण घरातले व्हिडिओ करत नाही आहे, त्यामुळे आपले काही जे मित्र लोक आहेत ना ते कमेंटमध्ये पण विचारतात किंवा पर्सनल मेसेज करून पण विचारतात की तुम्ही रेसिपी वगैरे दाखवत नाही। सुरुवातीला आपण रेसिपी वगैरे दाखवतो चॅनलला, पण वेळेअभावी आपण दाखवत नव्हतो। तर आज खूप दिवसानंतर आहे ना सेजलला बोललो थोडंसं आपण मच्छी फ्राय दाखवूया। तर बघूया पुढे कसा ब्लॉग होतो। आता आपण कांदा चुरून कालवण बनवणार आहोत। इतर वेळेला मी नुसतं मसाल्यातलं करते, आंबट तिखट। आता आपण चुरून रेसिपी बघूया। आधी पातेल्यामध्ये आपण लसूण टाकूया, त्यानंतर बाहेरच करून घेणार। हां, सगळे इथे एकत्र करून डायरेक्ट गॅसवर ठेवायचं। मग कांदा टाकूया, कांदा टाकल्यानंतर एक मिरची टाकूया आणि आंबट टाकूया, म्हणजे हे आहेत काय ते कोकम। त्यानंतर आपण हळद टाकूया, थोडीशी हळद टाकूया। त्यानंतर आपला घरगुती मसाला, जेवढा आपल्याला तिखट पाहिजे तेवढा आपण मसाला यूज करायचा। मी थोडंच टाकते कारण मसाला तिखट आहे। आणि
मीठ टाकूया. चवीपुरतं मीठ. मीठ आणि मग शेवट फायनल मीठ आणि शेवट आपण ह्यावरती तेल टाकणार आहोत. ते चुरून करतेस तर हे कोकणी टाईप सगळं मध्ये. हे सगळं तेल टाकते. हे सगळं चुरून घ्यायचं. आता हे सगळं असं चुरून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी ह्यामध्ये ऍड करायचं. हे चांगलं चुरून घ्यायचं. जवळजवळ 4-5 मिनिटं हे चांगलं असं चुरून घ्यायचं. मी कोकम एकच टाकले कारण आंबट होऊ शकतो. त्यानंतर मी नंतर ऍड करेन. हे चांगलं चुरून घ्यायचं. आपल्याला तेल हवं तर तेल जास्तही टाकू शकतो पण इतकं पुरेसं. क्विक रेसिपी. जास्त म्हणजे वाटणं भेटायचं टेन्शन नाही. वाटणाचं पण करू शकतो, असं पण करू शकतो आणि आंबट तिखट निकडा टाईप पण करू शकतो. 3 प्रकारे कालवण करू शकतो. निकडा पद्धत दापोली जी सेजलच्या घरची आहे ना. हा बरोबर. आणि ही पद्धत माझ्या सासरी करतात बाणकोट मध्ये. मलाही माहिती नव्हतं. माझ्या सासूंनी मला काकी सासूंनी मला शिकवलं होतं आणि माझी वहिनी पण बाणकोटची आहे तर तीही असं करते माझ्या घरी. त्यामुळे आज बघूया ही पद्धत करून. चला आता हे आपण चांगलं 3-4 मिनिटं चुरून घेऊया. त्यात आपण चांगलं चुरून घेऊया. आता किती वेळानंतर हे चुरून झाल्यानंतर किती वेळानंतर बनवायला घेणार आहेस? 3-4 मिनिटांनी चुरून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं पाणी ऍड करणार आहोत. आता आपण पाणी ऍड करूया. चांगलं चुरून झालं आहे. आता पाणी ऍड करू. आता आपण ह्यामध्ये पाणी ऍड करणार आहोत. जेवढं हवंय तेवढंच पाणी टाकायचं. जेवढा रस्सा पाहिजे जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं पाणी ऍड करायचं. मी जास्त मसाला टाकला नाही त्यामुळे कलर असा आलाय. थोडंसं पाणी ऍड करणार आहे बस, इतकं पुरे. तर अशा प्रकारे सर्व मिक्स करून आता गॅसवर ठेवले. आता याला किती वेळ ठेवायचं कढईला? हे पूर्ण 3-4 मिनिटं कड आल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये मांदेली ऍड करायची आहेत. मग मांदेलीला 5 मिनिटं मांदेलीला उकळी आल्यानंतर वरती आपण गार्निशिंगला कोथिंबीर ऍड केल्यानंतर आपलं कालवण रेडी होणार आहे. चला आता आपण ह्यामध्ये मांदेली ऍड करूया. चांगलं ढवळून घेऊया. 3-4 मिनिटं उकळी काढल्यानंतर मांदेली शिजून जातात. तेल गरम झालंय. आपण ह्यामध्ये लसूण ऍड करूया. आता मच्छी फ्रायला घेतो पहिला आपण. मांदेली फ्राय करतोय आधी, त्यानंतर लास्टला बोंबील फ्राय करतोय. लसूण चांगली करपली की आपण त्यामध्ये मांदेली ऍड करूया. मी मॅरिनेटसाठी ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ, मीठ आणि मसाला ऍड केलाय. सगळं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर मांदेली ह्यामध्ये डीप करून घ्यायचं आणि तव्यामध्ये. चला आता आपण फ्राय करून घ्या. तेल तर बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. लसूण ह्यासाठी टाकायची की लसणाचा जो सुगंध आहे तो तेलामध्ये उतरतो आणि आपल्या मच्छीला लागतो. त्यामुळे लसूण टाकायची. मांदेली आपण जेवढं ह्याच्यात राहतील तेवढंच टाकूया. बस आपण पॅन मध्ये मावतील एवढे आपण टाकले आहेत. फ्राय करून घेऊया खरपूस. आता आपलं कालवण रेडी झालंय. आता आपण गार्निशिंगला कोथिंबीर ऍड करूया. 2 मिनिटांनी आपण गॅस बंद करूया. आपलं कालवण रेडी. तर चला मित्रो, आता आहे ना एक बाजू शिजलेली आहे आणि आता आपण पलटी मारतो याला दुसरी बाजू शिजण्यासाठी. चला सेजल पलटी मार बघू. बघ छान असे क्रिस्पी झालेले वाटत ना. एक साईड तर क्रिस्पी झाले. आता आपण दुसरी साईड क्रिस्पी करूया. असेच आपल्याला बोंबील फ्राय करायचे पण बोंबलासाठी आपल्याला रवा फ्राय करायचे. आपण हॉटेलला जे आपण स्टार्टरमध्ये मागवतो ना त्या टाईप मध्ये झालं नाही. हे मसाला फ्राय बोलतात. तांदळाचं पीठ लावलंय मी. नुसतं पण तांदळाचं पीठ न लावता पण फ्राय करू शकतो. पण आपला पॅन छोटा आहे म्हणून आपण कमी क्वांटिटी मध्ये टाकलं. नाही तर तुम्हाला वाटेल की एवढेच काय फ्राय करतोय. अजून थोडेसे बाकी आहे ते बघू शकता इकडे. हे झाल्यानंतर आपण हे टाकणार आहोत. बोंबील आता मॅरिनेशन झालेलं आहे. आता आपलं मांदेली फ्राय झालेले आहेत. त्यानंतर आता आपण बोंबील फ्राय करणार आहोत. तर बोंबील फ्राय आपण रवा फ्राय करणार आहोत. तर आता आपण रवा घेऊया प्लेटमध्ये. 2-3 टेबलस्पून. जेवढे आपल्याला क्वांटिटी आहे तेवढं रवा घ्यायचं. रवा जास्त असेल तर चांगलंच. त्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचं थोडं. रवा म्हणजे सुजी बोलतात काय लोक. आता आपण हा मीठ ऍड करतोय आणि शेवटला आपला थोडासा मसाला टाकूया आणि ते आता आपण मिक्स करणार आहोत सगळं. आपण ह्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ पण ऍड करू शकतो पण मी नाही करणार आहे. काय काय जण करतात. आता आपण हे सगळं असं मिक्स करू. तर मित्रो, ज्याच्यामध्ये आपण मांदेली फ्राय केली ना त्याच छोट्या पॅन मध्ये आपण पुन्हा एकदा तेल टाकले आणि आता बोंबील फ्राय करूया. चला आता या रव्यामध्ये एक बोंबील फ्राय करून घेईल. मिक्स करून घेणार आहे सेजल.
एक एक लावून आपण लावून ठेवणार जरा म्हणजे एकाच वेळी फ्राय फ्राय करायला करू बरं शकतो. पडतं. हा. काही लोक असे याच्यामधला काटा पण काढून घेतात ना. हा मी नाही काढलंय. तर चला मित्र आता आपण फ्रायला घेऊया. तेल गरम झालंय बऱ्यापैकी. आता आपण ह्यामध्ये बोंबील ऍड करूया. जेवढे बसतील तेवढे आपण बस 5च ठेवूया. मस्त क्रिस्पी फ्राय करून घेऊया. आता आपण भाकरी करणार आहोत. तांदळाचं पीठ घेतलं ताटामध्ये आणि पाणी पूर्ण उकळी येईपर्यंत पाणी गरम करायचं. त्यानंतर तांदळाच्या पिठामध्ये ते पाणी ओतायचं आणि मग हे सगळं असं मळून घ्यायचं. चला आता आपण हे सगळं मळून घेऊया. हा जो कॉम्बिनेशन आहे ना तो कोकणी माणसाचा आहे. म्हणजे तांदळाची भाकरी आणि बोंबील फ्राय किंवा मच्छी फ्राय, कालवण, भात. चला आता आपण हे चांगलं एकजीव मळून घेऊया. चला आता भाकरीचं पीठ मळून घेऊया. मळून घेते मी व्यवस्थित. तर मित्र ही दुसरी बाजू पलटलेली आहे आणि बऱ्यापैकी फ्राय झाली. आता थोडा वेळ मंद आचेवर ठेवणार आहोत आणि हे आपण कुरकुरीत पण ठेवायचं आणि 2 मिनिटात काढून घ्यायचं. मग आपण दुसरे टाकूया. झाले मग आपले बोंबील फ्राय रेडी खाण्यासाठी. आणि इकडे आता भाकरीचं पीठ बऱ्यापैकी शिजवून मळलेलं आहे. आता आपण भाकऱ्या करूया. ठीक आहे. तर मित्र इकडे आपले मांदेली फ्रायची प्लेट इकडे रेडी झालेली आहे. आता आपण जेवणासाठी घेणार आहोत. खूप छान असे क्रिस्पी झालेत बघू शकता मांदेली फ्राय. तर चला फायनली सजलने आता भाकरी पण बनवली आहे. बनवायला घेतली आणि आता जेवणाला पण येणार लेट होते त्यामुळे आता शॉर्टकट मारायला लागलो. तर व्हिडिओ पण आपला खूप मोठा होईल त्यामुळे आता आपण भाकरी बनवून घेऊया. भाजताना दाखवते थोडक्यामध्ये. सफेद शुभ्र भाकरीत ना खास करून ना आगरी कोळी लोक जास्त बनवतात. कारण मच्छीचा बेत डेली तीच असते त्यांच्या घरी असतं आहे ना. आपण पण म्हणजे गाव ठिकाणी ना मच्छी स्वस्त मिळते म्हणून आपण करत असतो. पण इकडे जरा वार बघून आपण करतो आणि आपल्याला सुट्टीचा दिवस पण असतो त्यामुळे आपण शूट वगैरे करण्यासाठी त्याविषयीच करतो आहे ना. तर मित्र आपल्या बाल्कनीमध्ये बघू शकता आपण वेगवेगळ्या टाईपची झाडं लावली आणि हा जो मेकॅनिझम जो आणला आहे ना मी, हा वरचा जो भाग दिसतो 50 रुपयात आणि आपण ही पेप्सीची बॉटल लावली त्याला. बिस्लरीची बॉटल सोडून नाही तुम्ही कोणती पण बॉटल याला लावू शकता. आणि ही वेगवेगळी आपण झाडं आणलीत. हा गावावरून झाड आणलेलं आहे मी. हा जो भातामध्ये जो स्मेल येतो ना तो काहीतरी याला बोलतात, तुम्हाला सांगतो ना आठवून. आणि हा पण आहे ना झाड तो जास्वंदीचा आहे. त्यानंतर हा एक आमच्या एक मॅडम आहेत वरती बिल्डिंगमध्ये, त्याने आम्हाला दिलेलं आहे. ह्या मस्त अशी वेळ जाते बघू शकता. पूर्ण हे मेटलला अशी वळसागाती वेळ जाते. त्यानंतर हे पण आपल्याकडे गुलाबाचं झाड आहे. त्यानंतर हे इकडे परत एकदा जास्वंद आहे. त्यानंतर इकडे खूप छान अशी तुळस बघू शकता. ह्या स्प्रेचा मला ना खूप चांगला फायदा झाला आहे. त्यामुळे तुळस ना अशी एनी टाईम बहरलेली तुम्हाला बघायला मिळते. इथे पण बघू शकता खूप छान असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी मनी प्लांट लावलेले आहेत. हा एक मनी प्लांट आहे. त्यानंतर हा इकडे वरती पण हँगिंग केलेला एक मनी प्लांट आहे. इकडे पण एक खाली मनी प्लांट आहे बघू शकता छोट्या बॉटलमध्ये. तर अशा प्रकारे छोट्या छोट्या ना लागवडी पण आपण आपल्या घरामध्ये केलेल्या आहेत, म्हणजे बाल्कनीमध्ये. ते पण तुम्हाला खूप दिवसानंतर मी दाखवलं आहे ब्लॉगमध्ये. तर अशा प्रकारे हा कालवण आपला रेडी आहे. इकडे मच्छी आपल्या बोंबील फ्राय आहेत आणि त्यानंतर इकडे मांदेली फ्राय आहेत आणि थोडंसं सलाडसाठी कांदा आणि टोमॅटो सिजलने कापून घेतले, भाकऱ्या आणि इकडे राईस. तर चला आज सुंदर असा बेत होणार आहे. मित्र सर्वांनी जेवायला या. सांगतो तुम्हाला खाताना कशी टेस्ट झाली. काय बोलतोयस? तर अशा प्रकारे सेजल आता आपल्याला सांगणार आहे टेस्ट कशी झाली. तिनेच केले जेवण पूर्ण. कालवण छान झालंय. आणि फ्राय पण दाखव आपल्याला खाऊन कशी झाली. बोंबील रवा फ्राय खाते. एक नंबर क्रिस्पी. टेस्ट चांगले. मसाला वगैरे बरोबर टाकलायस का? नक्की. हो ठीक आहे. आता मी पण जेवायला घेतो. छानच झालंय. अरे हो ठीक आहे चालेल. आता मी पण जेवायला घेतो. तसेच मित्र आपण आहे ना पहिल्यांदा आपला जो घरगुती जो ब्लॉग आहे ना तो आपण इंस्टा 360वर आपण करतोय शूट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना कमेंटवर नक्की सांगा की हा जो कॅमेरा मी यूज केला आहे तो कशा प्रकारे व्ह्यू दिसतोय. ठीक आहे. चला तर मित्र फायनली आहे ना खूप छान असा आजचा सुंदर असा व्हिडिओ झालेला आहे. मच्छीचा बेत. खूप दिवसानंतर घरगुती व्हिडिओ करतोय आणि खूप छान असे सेजलनी मच्छी फ्राय पण केलं आहे, म्हणजे बोंबील फ्राय आणि मांदेली फ्राय. आता आपण थोड्याच वेळात जेवायला घेणार होतो. त्यासोबत भाकरीचा पण बेत आहे. आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवते. आजचा सुंदर असा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटवर नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा नवीन अशा सुंदर अशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.